The Governor of Maharashtra with effect from the date he assumes charge of his office. Given at Rashtrapati Bhavan, New Delhi, this 27th day of July, in the year 2024, 5th Shravana 1946 Shaka, in the 75th year of Republic of India. Sir, may I request Honorable Chief Justice to kindly register the vote. I, Chandrapuram Kuluswamy Radhakrishnan, do swear in the name of God that I will faithfully execute the office of Governor of Maharashtra and will do the best of my ability to preserve, protect and defend the Constitution and the law, and that I will devote myself to the service and well-being of the people of Maharashtra. एक उल्लेखनीय आणि विश्वासार्ह नेते अशी सीपी राधाकृष्णन यांची ओळख आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आता राज्यपालांना शपथ दिलेली आहे। 4 मे 1957 रोजी तिरुपूर येथे राधाकृष्ण यांचा जन्म झाला आणि अवघ्या 16व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर जनसंघासाठी त्यांनी काम केलं। कोइंबतूर मतदारसंघातून 2दा ते लोकसभेवरही निवडून आलेले आहेत। तर 2004 ते 7 या काळात त्यांनी भाजपच्या तमिळनाडू युनिटचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे आणि आता सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आहेत। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला 3 राज्यपाल मिळाले। भगतसिंह कोश्यारी, रमेश बैस आणि यानंतर आता राधाकृष्णन हे गेल्या 5 वर्षातले महाराष्ट्राचे 3रे राज्यपाल बनलेले आहेत आणि या नियुक्तीमुळे राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहेत। राजभवनात राज्यपालांचा हा शपथविधी सोहळा सध्या पार पडलेला आहे। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 3 महिने चाललेल्या उल्लेखनीय रथयात्रेचं देखील आयोजन केलं होतं आणि राधाकृष्णन आम सभेतही भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे।